बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, अशा मोठमोठ्या घोषणा करून मोदी सरकार देशात सत्तेवर आले. पण आज वास्तव काय आहे? काँग्रेसच्या काळात 400 रुपयाचा गॅस सिलेंडरचा दर आज मोदी सरकारच्या काळात 1000 रुपयेपर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. मोदी सरकारने कालच पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरवर 60 रुपयाची भरमसाठ दरवाढ केली. त्याचप्रमाणे व्यावसायिक सिलेंडरवर 115 रुपयाची दरवाढ या ठिकाणी केली आहे. गोरगरीब जनतेचा किस्सा कापण्याचे काम मोदी सरकार करत आहे. सरकार म्हणते गॅस व इंधनाचा पुरेसा साठा भारतामध्ये आहे, मग देशातील अनेक शहरात सिलेंडरचा तुटवडा का जाणवत आहे? गॅस एजन्सी समोर मोठमोठ्या रांगा का लागत आहेत? बुकिंगचे दिवस 30 दिवसापर्यंत का वाढवण्यात आले आहेत? मोदी सरकार अमेरिकेसमोर सरेंडर होऊन रशियाकडून तेल खरेदी बंद केली. इस्रायलची बाजू घेतल्यामुळे इराण मार्गे होणारी तेल वाहतूक सुद्धा बंद झाली आणि त्याचे परिणाम आज देशातील सामान्य जनतेला भोगावे लागत आहे. डबल इंजिन सरकारमध्ये जनतेची डबल लूट या ठिकाणी सुरू आहे. म्हणून आज पुन्हा म्हणायची वेळ आली आहे की अब की बार महंगाई की मार नहीं चाहिए ये मोदी सरकार.